नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळेच या निवडणुकीच्या तोंडावरच राजीनामा देऊन इतर पक्षात प्रवेश केले जात आहे। 4 दिवसापूर्वीच एका घोटाळ्यामध्ये आरोपी असलेल्या माजी खासदारांना भाजपामध्ये प्रवेश करण्यास तीव्र विरोध दर्शवला होता। मात्र त्याची भाजप हायकमांडकडून दखल घेतली गेली नाही। त्यामुळे नाराज असलेल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार जीवन प्रदीप देश यांनी पत्रकार परिषद घेत शनिवारी तडकाफडकी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे। 2 दिवसापूर्वी एका घोटाळ्यामध्ये आरोपी असलेले माजी खासदार रवींद्र कुमार यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने त्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता। मात्र याकडे भाजपाकडून दुर्लक्ष करण्यात आले। जीवन प्रदीप देश यांनी शुक्रवारी आपल्या सदस्याचा राजीनामा दिला। यावेळी त्यांनी पक्षावर नैतिकता ढसळल्याचा आरोप केला आहे। ओडिशामध्ये 2024 मध्ये सत्तेत असलेल्या भाजपामध्ये नैतिकता शिल्लक राहिलेली नाही। सीबीआयच्या चौकशी फेऱ्यात अडकलेले आणि जामिनावर जेलमधून बाहेर आलेले माजी खासदाराला भाजप जर पक्षात प्रवेश देत असेल तर पक्ष आपल्या नीती आणि मूल्यापासून खूप लांब गेला आहे आणि यामुळे भाजपाला मोठा परिणाम भोगावा लागणार आहे, असा जोरदार हल्लाबोल यावेळी दैन यांनी केला। त्यासोबतच यावेळी त्यांनी राज्य नेतृत्वावर निशाणा साधत म्हटले, चिट फंड गोळ्याच्या आरोपीला पक्षात प्रवेश देऊन आता भाजपामध्ये नीतिमत्ता शिल्लक राहिली नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला आहे। या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिला आहे। त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।